सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं मदत करण्याची मागणी। यवतमाळमध्ये कृषी विभागाच्या पथकाकडून प्रतिबंधित 40 पाकिटं बियाणं जप्त, विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं 10 लाखांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमधल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये साचलं पावसाचं पाणी। गेल्या 5 दिवसांपासून परिसरात पाऊस सुरू। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे अकोळनेर तरवडी रस्ता गेला वाहून। नगर दौंड मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। लातूर शहरात मुसळधार पावसामुळे लातूरकरांचं जनजीवन विस्कळीत। अनेक भागातल्या घरांमध्ये शिरलं पाणी। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे कांद्यांचं नुकसान। पावसामुळे शेतकरी हवालदिल। उल्हासनगरमध्ये रस्त्यांची चाळण, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, वाहन चालकांना त्रास। हिंगोली जिल्ह्यामध्ये 1000 जन्म प्रमाणपत्र बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केली जाणार। किरीट सोमय्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतली बैठक। आणि बीडच्या गेवराईमध्ये महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर डिझेल ओतून केला आत्महत्येचा प्रयत्न। महिला 80% भाजल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।